मांसाहार आवडणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे। मांसात कोलेस्ट्रॉल खूप जास्त असल्याने हृदयाचा आजार असलेल्यांना मन मारत इच्छेला आवर घालावा लागतो, पण आता मन मारण्याची गरज नाही। मध्य प्रदेशमध्ये मिळणारा कडकनाथ नावाचा कोंबडा आता नागपूरसह विदर्भात सुद्धा उपलब्ध होणार आहे। कडकनाथच्या मांसात प्रोटीन सर्वाधिक आहे, मात्र फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल त्याहूनही कमी असल्याने हृदयाचा आजार असणाऱ्यांना कडकनाथचे मांस खाता येईल। पाहूया कडकनाथवरील विशेष रिपोर्ट। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या कृषी अॅग्रो व्हिजन मध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये आढळणारा कडकनाथ नावाचा कोंबडा प्रदर्शनात ठेवण्यात आलाय। नावाप्रमाणेच कडकनाथ कोंबडा दिसायला अतिशय रुबाबदार जरी असला तरी त्याचे सर्व अवयव हे पूर्णतः काळे आहेत। एवढंच नाही तर कडकनाथ कोंबडीचं अंड देखील काळ्या रंगाचंच असतं। अॅग्रो व्हिजन मध्ये महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठानं एक स्टॉल लावला असून तिथे कडकनाथ कोंबड्याची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे। पूर्णपणे काळा कोंबडा पाहण्यासाठी हजारो लोक या स्टॉलला भेट देत आहेत। इतर स्टॉलच्या तुलनेत महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या स्टॉलवर अतिशय गर्दी पाहून आमच्या टीमला देखील त्या स्टॉलवर काय वेगळं आहे हे पाहण्याचा मोह आवरला नाही। जेव्हा स्टॉलवरील काळा कुट्ट रंगाचा कोंबडा पाहिला तेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली। कडकनाथ हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये सहज आढळतो। त्याच्या रंगापासून तर रक्त, मांस, अंडे, हाडं देखील काळ्या रंगाचेच आहेत, अशी माहिती समोर आली। कडकनाथ बद्दल सांगायचं आहे तर 3 वेगळ्या व्हेरायटीज मध्ये कडकनाथ उपलब्ध आहेत। ते आहेत झेड ब्लॅक, पेन्सिल्ड आणि गोल्डन कलर। हा तिघांमधले प्रामुख्याने झेड ब्लॅक हे कॉमनली बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग मध्ये पाळलं जातं। कडकनाथ हा पूर्ण काळा आहे, टोटली काळा आहे, पण पहिल्यांदा त्याची जागरूकता एवढी नव्हती, पण आता त्याची चवीच्या दृष्टिकोनातून आणि मोठ्या जे हाय सोसायटीचे लोक आहेत त्यांना लो कोलेस्ट्रॉल असल्यामुळे माहिती असल्यामुळे त्यांना त्याचे डेफिनेटली त्याचं आकर्षण वाढत चाललं आहे। आणि जवळपास आता रेस्टॉरंट्समध्ये 700 to 800 प्लेट हे कडकनाथची डिश आता समोर केली जात आहे। त्याच्यामुळे आकर्षण सध्या लो क्लास आणि हायर क्लास दोघांमध्ये वाढत चाललेलं आहे। कडकनाथ कोंबडा जेड ब्लॅक, पेन्सिल्ड आणि गोल्डन या 3 जातीमध्ये आढळतो। कडकनाथ कोंबडा हा कोणत्याही तापमानात राहू शकतो हे विशेष। कडकनाथ मध्ये आजाराचं प्रमाण अतिशय कमी असल्यानं त्याच्या संगोपनात अतिशय कमी खर्च येतो। म्हणूनच मध्य प्रदेशात कडकनाथचं फार्मिंग मोठ्या प्रमाणात सुरू झालंय। ज्यांच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असतं म्हणजेच ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी कडकनाथचं मांस खाल्ल्यानं खूप फायदा होऊ शकतो। कडकनाथच्या मांसात प्रोटीन सर्वाधिक आहे, मात्र फॅट्स अतिशय कमी आहे आणि कोलेस्ट्रॉल तर अतिशय कमी असल्यानं हृदयाचा आजार असणाऱ्यांसाठी कडकनाथचं मांस खाता येऊ शकतं। कडकनाथची विशेषता ही आहे की त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे बाकी मांसल कोंबड्यांपेक्षा खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनची पण जी लेवल आहे ती पण खूप जास्त प्रमाणात आहे। आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन जे ॲनिमिक लोक आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पंडुरोग होतो अशा पेशंट्समध्ये कडकनाथचं सेवन जर केलं तर त्याच्यामध्ये त्यांना नियमित म्हणजे फायदा होण्याची शक्यता आहे। कडकनाथ कोंबड्याबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडून प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। राजीव गांधी योजनेअंतर्गत तरुण या विषयात प्रशिक्षण घेऊ शकतात, ज्यातून रोजगार निर्मिती देखील होणार आहे। इतर मांसल कोंबड्यांच्या तुलनेत कडकनाथचं मांस दुप्पट भावात विकलं जातं। शिवाय भविष्यात कडकनाथला मागणी वाढणार असल्यानं इच्छुकांना अॅग्रो व्हिजन मध्ये जाऊन कडकनाथ बद्दल अधिक माहिती जाणून घेता येईल। कॅमेरामन निलेश रावेकर सह धनंजय टिपले, USN न्यूज, नागपूर।